साडे अपने असूल बिकॉज हमारे जैसा कोई नहीं है. साडे अपने रूल असं जिथे पळे होता मखरे हॅलो भावांनो, तुम्ही जो आता व्हिडिओ पाहिला तो बनवणं अगदी सोपं आहे. तर त्या व्हिडिओची सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा. चला तुमचा थोडा वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिले आपल्याला कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. त्या कॅपकट ओपन करण्यासाठी आपली व्हीपीएनची गरज लागेल. त्यासाठी व्हीपीएन प्ले स्टोरवरून डाउनलोड करून ऑन करून घ्या. तर कॅपकटमध्ये आल्यानंतर आपल्या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओमध्येच आपल्याला त्याचं करायचं आहे. बीटचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तो व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला इथे बीट द्यायचे. आता इथून एकूण 7-8 बीट आहेत. अशा प्रकारे बीट द्यायचे. तुम्हाला सांगतो अशा बीट द्या. बीट 1 आहे. बीट 2 जिथे होईल तिथं स्प्लिट करायचे. आता बीट 3 जिथे होईल तिथं स्प्लिट करायचे. आता बीट 4 तिथं स्प्लिट करायचं. बीट 5, बीट 6, बीट 7. अशा प्रकारे आपल्या बीट देऊन झाले. आता त्यामध्ये आपण फोटो ॲड करायचे. तर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आणि रिप्लेसवरती जायचे. रिप्लेसवरती गेल्यानंतर फोटोमध्ये जाऊन आपल्याला जो फोटो लागायचा आहे त्यावर क्लिक करायचे. फोटो ॲड केल्यानंतर हे आता व्यवस्थित वाटेल असं ॲड करून घ्यायचं आहे. तर पुढे बी सेम तसंच करायचं आहे. पुढच्या बीटवर त्यावरती जायचं, रिप्लेसवरती जायचं. तो आपल्याला फोटो जो ॲड करायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. असा व्यवस्थित प्रकारे लावून घ्यायचा. नंतर पुढच्या फोटोवरती जायचं, रिप्लेसवरती जायचं. अशा प्रकारे सर्व आपले फोटो ॲड करून झालेले आहेत. आता इथं आपले इफेक्ट वगैरे द्यायचे. त्यासाठी आता इथं पहिल्या ह्याच्यावरती जायचे, सॅच्युरेशनमध्ये जायचे. ते आपल्या ॲडजस्टमध्ये जायचे. नंतर सॅच्युरेशनमध्ये जाऊन सॅच्युरेशन पूर्ण डाऊन करायचं. नंतर फिल्टरमध्ये जायचं. तसं थोडंसं लोड घेत आहे मित्रांनो. तर इथं फिल्टरमध्ये आल्यानंतर रेट्रोमध्ये जाऊन आपली फिल्मवर क्लिक करायचे. फिल्मवर क्लिक करा, थोडंसं असं करा, राईटवरती क्लिक करा. अशा प्रकारे इफेक्ट लागलेला आहे. तर आपल्या आता साऊंड ॲड करून घ्यायचं आहे. ऑडिओ करत जायचे, एक्स्ट्राक्टवर जायचे आणि तो बीटवरचा व्हिडिओ आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट साऊंड ओनली करायचं. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला साऊंड लागून जातो. तर आता इथं आपल्या हे जे द्यायचं पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं. इथं प्लस नावाचं बाणाच्या साईडला चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं. इथं एक करायचं, इथं मध्यभागी एक करायचं, परत इथं शेवटी एक करायचं. तर आता इथं पहिल्या ह्याच्यावरती यायचं. फोटो जरासा असा घ्यायचा इथं. परत आपल्या मधल्या ह्याच्यावर जायचं. परत फोटो असा घ्यायचा. शेवटी काय मध्यभागी येतोच. तर आपल्या इथं दुसऱ्या फोटोवरती जायचं. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. इथं आता आपले ॲनिमेशन द्यायचे. तर आपले पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. नीटमध्ये थोडं लोड घेत आहे मित्रांनो. तिथे आपल्या ट्रान्झॅक्शन क्लिक केल्यानंतर ओव्हरलेमध्ये ब्लॅक फेडवर क्लिक करायचं. वर राईटवरती क्लिक करायचे. नंतर आपल्या पुढच्या 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचे. इथं आपल्याला ॲनिमेशनवरती जायचे. इथे आपल्या कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट यावर क्लिक करायचं. वर राईटवरती क्लिक करायचं. नंतर आपल्या पुढच्या ट्रान्झॅक्शनवरती जायचं. परत आपल्या इथं लाईट कॅमेऱ्यामध्ये पुल आउट करायचं, पुल आउट. परत राईटवरती क्लिक करायचं. परत पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती जायचं, कॉम्बोमध्ये जायचं. व इथेच आपल्याला आता इथं लो इनमध्ये जाऊन इनमध्ये जायचं. स्विंग बटनवरती क्लिक करायचं व राईटवरती क्लिक करायचं. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं.
इथं आता ट्रान्झॅक्शन आहे, पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती जायचं व इथं आपल्याला कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 1 पहिल्या फोटोला व दुसऱ्या फोटोला पेंडुलम 2चं हे करायचं आहे. परत ॲनिमेशनवरती जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2वर क्लिक करायचं, वर त्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं, कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला इथं स्लाइड आणि हे करायचं, परत राईटवरती क्लिक करायचं, परत आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं. आता हा आपला शेवटचा फोटो आहे, त्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं आणि ड्रॉप हॉरिझॉन्टली करायचं. तर अशा प्रकारे आपल्या व्हिडिओला फोटोवर ही लागलेले आहेत. आता आपल्या इफेक्टमध्ये जायचं, इथं आपल्या इफेक्टमध्ये जायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं, तिथे गेल्यानंतर डायमंड झूम नावाचं हे आहे, त्यावर क्लिक करायचं, क्लिक करायचं. याचा हे इतकाच राहू द्यायचा, थोडा वाढवू आपण इतका. नंतर आपल्या पुढच्या फोटोवरती जायचं, नंतर आपल्या इथे इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं, सॉरी बॉडी इफेक्टमध्ये जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर ग्लोइंग नावाचं आहे, त्यावर क्लिक करायचं. परत इथं आपल्या बॉडी इफेक्ट आल्यामध्ये इथं ग्लोइंग लाईन्समध्ये जायचं, इथं ग्लोइंग लाईन आल्यामध्ये 2 नंबरचा जो ऑप्शन आहे लाइटिंग, त्याच्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आणि त्याची लेंथ एवढी फोटोपेक्षा कमी राहू द्यायची. नंतर आता हे अशा प्रकारे इफेक्ट लागलेले आहेत. नंतर आपल्या इथं पुढच्या फोटोवरती यायचे, परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे, तर आता आपल्या शेवटून दुसऱ्या फोटोला इफेक्ट द्यायचा, त्यामुळे व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तिथे गेल्यानंतर नाईट क्लबमध्ये जायचं व स्प्लिट फिगरवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व याचा इंटरफेस एकदम छोटा राहू द्यायचा, एकदम तेव्हा फोटोहून छोटा. अशा प्रकारे आपले ॲनिमेशन इफेक्ट वगैरे झालेले आहेत. आता आपल्या PNG ॲड करायची, त्यासाठी ओव्हरलेवर जायचे, ॲड ओव्हरलेवर जायचे व डायलॉग ऐकून आपले PNG ॲड करायचे. या PNGची लिंक माझ्या टेलिग्राम, या व्हिडिओला जे काही मटेरियल लागलं आहे ते माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. टेलिग्रामची लाईन डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या. तर आता PNGचे देतो तुम्हाला. तर पहिल्यांदा आपल्या ही PNG ॲड करायची, तर डायलॉग ऐकून हे करायचं. Don't compare me with परत आपल्या दुसरी PNG ॲड करायची, ॲड ओव्हरलेवर जाऊन परत आपल्या दुसरी PNG ॲड करायची, ॲड ओव्हरलेवर जायचं, नंतर इथं ती क्लिक करून परत पुढची बी ॲड करायची, आपल्याला ॲडवरती जायचं. compare me with anyone. With anyone because अशा प्रकारे व्हिडिओ ऐकू ऐकू आपली PNG ॲड करायची. परत ही पुढची आता compare me with anyone because don't compare me with anyone. अशा प्रकारे थोडं ऐकून ऐकून जरा हे करायचं. Don't compare me with anyone because हमारे तर अशा प्रकारे आपल्या PNG ॲड करायचं. परत आता दुसरी PNG ॲड करायची, ॲड ओव्हरलेवर जायचं व नंतर याच्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. त्याची इंटरफेस एकदम शेवटपर्यंत राहू द्यायचं, एकदम लेंथ अशी शेवटपर्यंत राहू द्यायची. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ झाला आहे. तर चला एकदा व्हिडिओ पाहूया. don't compare me with हो खरं ही थोडं वरी घ्यायचं राहिलं, असं एकदम वरी घ्यायचं PNG, जास्त जेणेकरून चांगलं वाटेल. व्यवस्थित फिट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ झाला आहे. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यावर दाबायचं.